नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट सुरू आहे. परंतु ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन दाखवत नाही किंवा तुमचा जुना फॉर्म असेल आणि त्याचंही स्टेटस तुम्ही चेक करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच दाखवणार आहे, A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज. म्हणजे तुमचा फॉर्म ड्राफ्ट स्टेजमध्ये आहे, तुम्हाला पेमेंट ऑप्शन दाखवत नाही. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांद्वारा विचारलं जात आहे, की पेमेंट ऑप्शन का दाखवत नाही? पेमेंट ऑप्शन गायब का करण्यात आलेला आहे? आणि पेमेंट ऑप्शन कधी येणार आहे? यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तेही जॉइन करा. तेथे सोलार संबंधी तसेच वेगवेगळ्या शासकीय योजनांसंबंधी माहिती देत असतो. वेंडर आल्यानंतर तेथे अपडेट देत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉइन करायला विसरू नका. सर, कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर अर्ज भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्टेटस चेक करता, त्यावेळेस तुम्हाला अर्जाची सद्यस्थितीमध्ये A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज असं पाहायला मिळतं. या अगोदर असं नव्हतं. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला लगेच इथं मेक पेमेंट किंवा पैसे भरणा करा असं ऑप्शन दाखवत होतं. आता हे ऑप्शन रिमूव्ह का करण्यात आलेलं आहे? कारण मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत, पेमेंट केलेलं आहे आणि असे हे शेतकरी लाखाच्या संख्येमध्ये आहेत आणि त्यांना अजूनही वेंडर सिलेक्शन म्हणजे वेंडर मिळालेले नाहीत. असे लाखो शेतकरी पेंडिंगमध्ये असतानाच नवीन जे शेतकरी आहेत त्यांचा पैसा भरणा करून घेणं हे महावितरणनं बंद केलेलं आहे. त्यांना पेमेंट ऑप्शन बंद करण्यात आलेला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. जोपर्यंत शेतकरी आहेत ज्यांनी पैसे भरलेले आहेत आणि त्यांना वेंडर सिलेक्शन येत नाही, कंपनीचा वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचे जे अर्ज आहेत ते निकाली काढल्यानंतरच तुम्हाला पेमेंट ऑप्शन येऊ शकतं. आता पेमेंट ऑप्शन कधी येणार याची माहिती आपल्यालाही नाही. तुम्ही पेमेंट ऑप्शन कधी येणार हे महावितरण ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करू शकता किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर जाऊन चौकशी करू शकता. पेमेंट ऑप्शन आल्यानंतर त्याचं अपडेट आपण लगेचच आपल्या टेलिग्राम तसेच यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत. त्यामुळं पेमेंट ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला अपडेट दिलं जाईल. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं. A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज का दाखवत आहे? जोपर्यंत तुमचा फॉर्म A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज कोणीही चेक करत नाही. हा एक कच्चा अर्ज आहे. जोपर्यंत तुम्ही पैसे भरणा करत नाहीत तोपर्यंत तुमचा फॉर्म महावितरणला जात नाही. महावितरणला तुमचा फॉर्म कधी जातो? ज्यावेळेस तुम्ही पैशाचा भरणा कराल त्यावेळेस तुमचा फॉर्म महावितरण ऑफिसमध्ये जातो आणि त्यानंतरच तुमच्या कागदपत्राचे व्हेरिफिकेशन करूनच तुमच्या अर्जाला मंजुरी दिली जाते. अर्जाला मंजुरी दिल्यानंतरच तुम्हाला वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी निवडण्याचं ऑप्शन येतं. आता हा प्रश्न वारंवार तुम्ही विचारू नका, की A1 फॉर्म ड्राफ्ट स्टेजमध्ये का आहे? कारण तुमचा अर्ज कच्च्या स्वरूपात आहे. तुम्ही जोपर्यंत पेमेंट करणार नाही तोपर्यंत महावितरण ऑफिसकडे जाणार नाही. महावितरण ऑफिसकडे जाणार नाही तोपर्यंत ते तुमची कागदपत्रे चेक करू शकणार नाहीत आणि कागदपत्रे चेक न करू शकल्यामुळे तुम्हाला कंपनी सिलेक्शनचं ऑप्शनही येणार नाही. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.